बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा येथे गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला भावाच्या 12व्यासाठी तुरुंगातून तात्पुरती सुटका मिळाली होती। त्याच्या गावी येण्याच्या एक दिवस आधीच त्याच्या नावाचा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचा उल्लेख करत 5 जणांच्या टोळीने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्याने पुन्हा एकदा बीडमध्ये खळबळ माजली आहे। नेमकं प्रकरण काय आहे, बीडमध्ये नेमकं चाललंय काय, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जयराम चाटे हा सध्या जेलची हवा खात आहे। त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर त्याला त्याच्या 13व्यासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली। काही तासासाठी जयराम चाटे जेलच्या बाहेर येणार होता, त्याआधी त्याच्या समर्थकांनी त्याच्या मूळ गावी धुडगूस घालण्यास सुरुवात केली। जयराम चाटेच्या टोळीतील काही गुंडांनी गावातील एका व्यक्तीला जुन्या वादातून जबर मारहाण केली। शिवाय जयराम चाटे तुमच्या सर्वांचा बाप आहे, तो परत येतोय अशी धमकीही दिली। यावरून बीड मधील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे। बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात गुरुवारी 5 जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पूड टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे। मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचं नाव घेत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। मारहाण करणारे हे जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांच्या टोळीतील असल्याची चर्चा आहे। पोलीस या सगळ्याचा शोध घेत आहेत। तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, तुमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 1313 तुला दाखवतो असं म्हणत हल्ला केला। यामध्ये तरुण संग्राम चाटे गंभीररित्या जखमी झाला असून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी केज पोलिसात 5 आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याच्या भावाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी त्याला काल तुरुंगाबाहेर सोडण्यात आलं होतं। यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती निर्माण करण्यात आली होती। तसाच प्रकार तांबवा परिसरात घडल्याने आता पोलीस काय करणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। जयराम चाटेच्या भावाचं 2 मार्च रोजी निधन झालं होतं। त्यानंतर केल्या जाणाऱ्या 12व्याच्या विधीसाठी जयराम चाटे याला उपस्थित राहता यावं यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता। याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला 12व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती। सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता। मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली। त्यानुसार शुक्रवारी बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलीस बंदोबस्तात बाहेर पडला आणि त्याच्या मूळ तांबवा या गावी चाटेच्या भावाच्या 12व्याच्या विधीसाठी उपस्थित राहिला होता। या घटनेमुळे तांबवा आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे। ही घटना संतोष देशमुख हत्याकांडातील गुंडागिरीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे। आरोपी बाहेर येण्याच्या आधी त्याचे समर्थक कशा पद्धतीने ऍक्टिव्ह होतात हे बघताच बीडमध्ये अजून किती गुन्हेगारी शिल्लक आहे असा सवाल उपस्थित होतोय। तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।